आता फक्त आठवणी उरलेत। आत्या नाही येणार। लहानपणी खूप लाड केलेत त्याने माझे, म्हणजे जय तिचा मुलगा असूनही आईची माया लावली मला। आम्ही म्हणजे जय आणि मी लहान असताना आम्ही नेहमी भांडायचो। जय म्हणायचा मी स्ट्रॉंग आहे, मी म्हणायचो मी स्ट्रॉंग आहे। जय म्हणायचा मी तो पॉट एकटा उचलून दाखवू शकतो, मी म्हणायचो मी दोघांची दप्तर एकत्र उचलून दाखवू शकतो। तो म्हणायचा मी तुलाच उचलून दाखव। मी म्हणायचो मी आत्याला उचले। आज आत्यालाच उचललं खांद्यांवर आणि बोलायला काय उरले आता? माझ्या बहिणीसारख्या होत्या, मन मोकळं करायचं माझ्याकडे, म्हणायचं असं कसा ग माझा दादा? घट्ट बांधलेली राखी तुटावी आणि फक्त खून राहावी तसं उरलं आमचं नातं। तुमच्यासाठी खूप जीव तुटायचा त्यांचा, सारखी सारखी काळजी वाटायची। आणि दुसरी त्या जयची, जोपर्यंत आई असते ना तोपर्यंत सगळ्या सुखापदरात घालते ती, पाठीशी घालते मुलांना। एकदा आईच नाही उरली तर खऱ्या अर्थाने पोरकी होतात माणसं। बघा ना, एवढ्या मोठ्या बंगल्यात अगदी एकटा पडेल हो जय। अंजली, आशू कशी आहे? ती अजून बेशुद्धच आहे। मी स्वतः जाऊन पाहून आली मॅम। गुड। हे बघ, तिला कळता कामा नये हे सगळं तू आणि मी करतोय। नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका। चुका रिपीट करायचा माझा स्वभाव नाहीये। आणखीन किती वेळ बेशुद्ध राहील ती? निदान 24 तास तरी तिची गुंगी उतरणार नाहीये। पुढे बघूया काय करायचं ते। बघ अंजली, आशूला कॉटेजवर घेऊन जायचं नाहीये आणि तू पण सावध राहा। जय तिकडे केव्हाही येऊ शकतो। ओके ओके, ठेवते। हे आशूचं टेन्शन तर कमी होईल, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते फोटोग्राफ्स। नीनाने कुठे ठेवले असतील ते? आणि ते एन्व्हलप अनिरुद्धच्या नावाने आलं होतं। आणि कोणी काढले असतील ते? कोणीतरी ते फोटोग्राफ्स 20 वर्षांपूर्वी काढले। आधी ते फोटोग्राफ शोधायला हवेत आणि नंतर फोटोग्राफर सुद्धा। lot of work to do.
हेल कोण आहात तुम्ही? दिसत नाहीये तुम्हाला? रस्त्यावर कसं ड्राईव्ह करतात कळत नाही तुम्हाला? अरे चुकी तुमचीच आहे, कशाला गाडी घातली रोडच्या मध्ये? हे लिसन, मी करेक्ट गाडी चालवत होते. ओके, तुम्ही रस्ता काय तुमची स्वतःची प्रॉपर्टी समजता का? हा, रस्ता तुमची पण प्रॉपर्टी नाहीये बाई, हो ना? हु इज दिस नॉनसेन्स ना? हे यू जस्ट लिसन. यू यू का यू काय? माणसानी माणसासारखं बोलावं. माणूस आहे ना मी, मग मला बोला ना माणसासारखं. तुम्ही पण तर रिक्षावाल्याच्याच लेवलचे दिसताय. नाव कम ऑन, माझ्या गाडीला स्क्रॅच आलाय. मला आत्ताच्या आत्ता 5,000 रुपये हवे. काय? कुठे स्क्रॅच? कुठे? इकडे बघा, इथे इथे माझ्या गाडीला स्क्रॅच पडलाय. पटकन पैसे हवेत मला. कुठे? का तुमच्या डोळ्याला दिसत नाहीये का? मला अगदी क्लिअर दिसतोय. सी, मायला गाडी नाही, बाईच्या चेहऱ्याला स्क्रॅच आलाय. अहो गाडी आहे ती, छोटे मोठे स्क्रॅच येणारच. त्याचे 5,000 रुपये? माझी गाडी 15 लाखाची असू शकते, तर त्याच्यावरचा स्क्रॅच 5,000चा का नाही असू शकत? हा, आणि मी एवढी लॅविश कार घेऊन जर एखाद्या ग्रँड पार्टीमध्ये गेले आणि तिथे माझ्या त्या सगळ्या लोकांनी हा स्क्रॅच बघितला, तर व्हॉट अबाउट माय स्टेटस? हा स्क्रॅच दिसतो एवढाच प्रॉब्लेम आहे ना तुमचा? हा, थांबा करतो. प्लीज, व्हॉट आर यू डुईंग? हे, स्टॉप दिस. व्हॉट आर यू डुईंग? हे मॅन, प्लीज. शिट, माय कार. झालं. गॉड, आता तुमचा स्क्रॅच दिसणार नाही, म्हणजे तुमच्या गाडीचा. हे तुम्हाला खूप महागात पडणार आहे मिस्टर. अहो कशाला आरडाओरडा करताय बाई? झालं ना काम. 5 रुपयाचं होतं ते च्युइंगम. You bloody shit. My God, my car. Shit. Scratches. माझी कार. Damn it. You just go to hell. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय ते? Oh no. मी तुला सोडणार नाही, कळलं? नक्की चालेल मला, पण माझ्याशी पंगा घेऊ नका बाई. 12 गावचं पाणी प्यालोय मी. हॅलो, कोण समजतोस? कोण तू स्वतःला? हा, तू भेट नंतर मला. आय विल शो यू. रिया म्हणतात मला, कळलं ना? हे हॅलो हॅलो, लिसन. हॅलो, चेहऱ्यावरूनच दिसतंय की तुम्ही काहीतरी लपवत आहे. फार हुशार आणि धूर्त बाई आहात तुम्ही. तुम्हाला करेक्ट माहिती आहे की कधी, कुठे आणि कसं सांगायचं ते. किडनॅप करून मन भरलं नाही का तुमचं? म्हणून आता घरात शिरून आम्हाला धमकवायला सुरुवात केली. अरे तुम्ही का त्रास देताय आम्हाला? आम्हाला मला त्या आशूला त्रास देण्यात काहीच इंटरेस्ट नाही. आपण तुम्हाला देणार, कारण की तुमच्या त्या फेक स्टोरीजवर माझा अजिबात विश्वास नाहीये. हे बघा, ती मुलगी कुठे आहे ते सांगा. तुमची ती मानसी. हो, तुमच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील नाहीये. अरे वा, चोर तर चोर, वर शिरचोर.
आमच्याच घरात घुसून मलाच प्रश्न विचारताय? चला चालते वा इथून. आशू मिळाल्याशिवाय तुम्हाला स्वस्त बसू देणार नाहीये, कळलं? नीनाने ते फोटोग्राफ्स कुठे ठेवले असतील? ते दुसऱ्या कोणाच्या हातात जायला नको, नाहीतर एकदा माझ्या तावडीतून सुटलात, पण आता नाही. मला कळलं पाहिजे आशू कुठे आहे. सॉरी, तुमची मानसी. नाहीतर इतर बरेच मार्ग आहेत तुमचं तोंड उघडायचंय. शमिका, चिवडा काढून झाला ना, त्या बरणीतलं लोणचं सटात काढून ठेव. आज आई 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 काय झालं? काही नाही का, हे लोणचं नीना माणसांना फार आवडायचं. प्रत्येक वेळेला खाताना घास घशात अडकेल ग. आई तुम्ही काय म्हणत होता आज? काय? अगं, चंदूसाठी काढून ठेव लोणचं आज, असं म्हटलं. चंदू, खूप ऐकलं मी चंदू बद्दल. तुम्हाला माहितीये, मागे मी चंदू विषयी अभिला विचारलं तर माधुरी आणि अभि इतके हसायला लागले. आहेच, माझ्या भावाचा मुलगा आहेच तसा इरसाल. तसा खूप हुशार आहे ग, पण मनात असलं तरच अभ्यास करणार, नाहीतर फक्त गावभर उंडारणार. पण या 3 मुलांची फार जमतं त्याचा. खूप जीव आहे ग त्याचा ह्याच्यावर. आई, मी मामाला फोन लावतोय. चंदूला घ्यायला स्टेशनवर गेलो तर हा सापडलाच नाही. मी तुला सांगतो ना, त्याने प्लॅन बदलला असणार. त्याचं दरवेळेस येतोय तो म्हणतो आणि येतच नाही, कळवतही नाही आपल्याला. नाशिकचा चिवडा? अच्छा, म्हणजे कुमार चंद्रशेखर विनायक कुलकर्णी आलेले दिसत आहेत. सांगितलं का नाहीस? त्याला बघतोच भेट. अरे चंदू, अरे हो अभ्या हो. अरे अशी पद्धत आहे का तुमच्याकडे स्वागत करायची? अजून कसं स्वागत करायचं तुझं? अरे एक सेकंड, तासभर वाट बघतोय स्टेशनवर, माहिती? आत्ता येशील मग येशील. काय हेलिकॉप्टरने आलास तू? अरे हो, पण आता हे असंच रागवणार आहेस का? आलो ना मी घरी एकदाचा. तू आलास रे, पण मला हे सांगणार कोण? एरवी ती माधुरी 50 वेळा मला पीजे वगैरे SMS करते, आज एक SMS नाही केला. आई, तू पण नाही कळवायचं चंदूवाल्याचं? अरे हा नाही, आता बरोबरच आहे. एक मुलगा आल्यावर दुसऱ्याला विसरणार नाही. हो, तसं नाही रे. तुम्ही सगळीच माझी माणसं. आता कोणाला झाकायचं आणि कोणाला ठेवायचं. हो, पण ह्या कोण? अच्छा अच्छा अच्छा, ह्या शमिका वहिनी का? अरे होणाऱ्या माहितीये मला, पण वहिनी तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही खूप छान दिसता आणि आमच्या आभ्याला तर खूप सूट होता. हो ना रे आभ्या? पाहिलंस माझा लेख कसा आहे? मनात आलं ते अगदी मनमोकळेपणाने बोलून टाकलं. मग वहिनीशी ओळख आहे का नाही याचा अजिबात विचार नाही केला. हो, आता बरोबर आहे, तू त्याचीच साईड घेणार ना.
अभे अरे प्रश्नच नाही, आत्या असते त्याच्यासाठी. हो अरे मला नीना आत्याबद्दल कळालं, म्हणजे आत्यानीच सांगितलं. सॉरी अरे. बर, भूका लागली असतील ना, जेवायला चला. आम्ही पानं घेतो तोपर्यंत. चल ग शमिका. मग काय तुझ्याच खोलीत म्हणे आज माझं खाटलं. हो मग काय. हा चल मग आता गरम गरम जेऊयात आणि मस्त गप्पा मारूयात. तसंही बऱ्याच दिवसांनी भेटलायस. हो चल. काय ग इतकं अर्जंट का बोलून घेतलंस? काय प्रॉब्लेम आहे? अंजली, आशू बरी आहे ना? ओ कम ऑन अंजली, स्पीक अप नाव. माझ्याकडे अख्खा दिवस नाहीये. हा आशूला शोधायला आलीस? नाही. डोंट लाय. व्हाट अ कोइंसिडेंस. सैंडी आंटी अपनी मंजिल एक ही है. असं लाईफ मिसरेबल केलंयस तू. आशू इतके दिवस तुझ्याच सोबत होती ना? नाही. खोटं बोलतेस तू. पण हे तर खरं आहे ना, आशू तुझ्यामुळे मेली. खोटं आहे. तिचा तोल गेला होता. हो, पण तुझ्या बरोबर भांडण झालं म्हणून तिचा तोल गेला आणि म्हणून ती मेली. राईट? शट अप. शट अप. तू गेल्या वर्षभर हेच बोलतेस आणि आम्ही सगळेजण त्याला खरं मानत आलो. तुला शमिका समोर मला एक्सपोज करायचंय का? जय बेटा, you'll have to marry शमिका or else मी सगळ्यांना खरं खरं सांगून टाकेन की आशू तुझ्यामुळेच मेली आहे. आशू मेलीच नाहीये, ती जिवंत आहे. ओके जय, नीना आणि माझ्यामध्ये डील होतं 60-40. व्हॉट इफ आय गिव्ह यू 50-50? शट अप. हे असंच बोलून तू मला ब्लॅकमेल करत होतीस. तुझ्या या सगळ्या घाणेरड्या प्लॅन्समुळे माझ्या मॉमला हार्ट अटॅक आला. ए कम ऑन, नॉट बिकॉज ऑफ मी. नीनाला हार्ट अटॅक आला तुझ्यामुळे. यू हॅव बीन हर युसलेस सन. एक्सक्यूज मी. ऑफकोर्स आय डिडंट टेल यू. नीनाला ज्या दिवशी हार्ट अटॅक आला त्याच्या आदल्या रात्री ती मला सांगत होती. शी वॉज व्हेरी सॅड. ती मला सांगत होती की सॅन्डी आय एम सो स्ट्रेस्ड बिकॉज ऑफ जय. जय मला इतका त्रास देतोय ना की मला असं वाटतं माझं आयुष्य संपत चाललंय. यु नो, सो जय, यू हॅव बीन अन युसलेस सन. And you are a useless mother. You know, सॅन्डी आंटी, मी आजपर्यंत वाया गेलेली पोरं पाहिलेली आहेत. वाया गेलेली आई पहिल्यांदा पाहिलेली. ऑल क्रेडिट गोज टू यू. आता मी सगळ्यांना सांगणार आहे की हे सगळं तू केलेलं आहेस. मला अभिजितला, शमिकाला, आशूला अननेसेसरीली त्रास तू दिलायस सॅन्डी आंटी. कळू दे त्यांना की मानसीच आशू आहे.